या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही। माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या, कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय इथे घेतलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे सर्व नियम काढलेले आहेत। फक्त आता 2च नियम इथे महिलांसाठी लागू राहणार। बघा, तुमच्या घरी 4 चाकी वाहन असो किंवा तुमचं इन्कम हे जास्त असो किंवा तुमच्या घरी कुठलाही व्यवसाय असो, इथं बहिणींसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। परंतु तुम्हाला डेली अपडेट 9434 या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आज खूप अतिशय आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत, तो तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागणार आहे। तर तुम्ही बघू शकला असेल स्टार्टिंगला की देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्याही इथे अटी शर्ती या महिलांसाठी नसणार आहे। आता सरसकट सर्व महिलांना हे लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो फेब्रुवारीचा असणार आहे तो दिला जाणार आहे। तर सरकारने बहिणींना मोठा दिलासा इथे दिलेला आहे, थेट प्रमाणे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकले जातील। 10 लाख लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण एका दिवशी होतंय। एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कार्यक्रम मला आले, आत्ताच आले आणि हो सकाळी आले। हो आले, आमचे पैसे सकाळी आले, हो आले ना, सकाळी आले। तर बघू शकता, अजितदादा पवार यांनी तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून सांगितले असेल आणि भरपूरशा महिलांनी इथे लाईव्ह त्यांची स्पीच दिलेली आहे की त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहे। तर 8व्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे, तर कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतो। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा, कारण की सविस्तर माहिती हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जाणार आहे। आता जितक्या बहिणी अपात्र असतील तर त्या सर्व बहिणींसाठी गुड न्यूज इथं आलेली आहे, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी न्यूजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की अपात्र बहिणी असो किंवा पात्र बहिणी असो, सर्व बहिणींना इथं सरसकट पैसे दिले जाणार। इथं कोणत्याच बहिणींसोबत भेदभाव होणार नाही। लाडक्या बहिणी योजनेसाठी हे भरपूर नियम लागू केलेले होते, परंतु त्यातील काही नियम हे रद्द करण्यात आले आणि त्यातील मोजकेच नियम इथं ठेवलेले आहेत। त्याच नियमांतर्गत बहिणींना हा 8वा हप्ता जो फेब्रुवारीचा असणार आहे तो दिला जाणार आहे। तर कोणते ते नियम असणार आहे जे बहिणींसाठी आनंदाचे नियम असणार आहे आणि मोजक्याच प्रमाणे ते नियम ठेवण्यात आलेले आहे। तर सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओला बघावं लागेल तरच समजणार आहे। तर व्हिडिओच्या एंडमध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगितलं जाणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघावं लागणार आहे। आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहतात। तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक होत आहेत। आज व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना कोणती गुड न्यूज दिली आणि कोणत्या न्यूज आणि कोणत्या गुड न्यूज तर्फे त्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार आहे आणि महत्त्वाची अपडेट काय तर नीटपणे समजून घ्या, कारण की तुम्ही जोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही तर तोपर्यंत तुम्हाला काहीच हे समजणार नाही। तर व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघावंच लागेल, तरच तुम्हाला आनंदाच्या बातम्या ह्या समजून जातील। तर सरसकट हे महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे आणि सर्वात मोठी अपडेट हे आदिती तटकरे यांनी दिली। माता बहिणींसाठी खुशखबर त्यांनी दिलेली आहे। सगळ्यात आधी आदिती तटकरे यांनी म्हणाले की ज्या पात्र अपात्र बहिणी असणार आहे आणि त्यांनी त्या महिलांना असा संदेश दिला की फेब्रुवारीच्या हप्त्याचं टेन्शन घेऊ नका, हे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला दिला जाणार। सर्व बातम्या खोट्या आहेत, आता थेट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार। मंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे। खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आतापर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाहीये, तुम्हाला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचंय। तर तुम्ही बघितलं असेल की आदितीताईने अतिशय आनंदाची बातमी इथे महिलांसाठी दिलेली आहे, म्हणजे इथे जे लाडकी बहीण योजनेसाठी नियम लागू होते ते त्यांपैकी इथे मोजकेच नियम इथे महिलांसाठी लागू असणार आहे आणि आनंदाचे ते नियम असणार आहे। आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब असणार आहेत त्यांनी इथे निर्णय घेतलेला आहे। तर कोणता निर्णय घेतला महिलांसाठी आणि कोणती ते बातमी असणार आहे तर सविस्तरपणे तुम्हाला याच व्हिडिओ समजून सांगितलं जाणार आहे, परंतु तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागणार आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा, तुमच्यासाठी अतिशय आनंदाच्या बातम्या आम्ही घेऊन आलेलो आहोत। तर आता थेट तुमच्या खात्यात हे पैसे येणार। 5 फेब्रुवारीचा पैसा हे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे आणि सोबतच गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आणि ज्या महिलांना आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळाले नसेल तर ते कसे तुम्हाला मिळवायचे आहे ते देखील सविस्तरपणे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। अत्यंत जबरदस्त अपडेट इथे महिलांसाठी असणार आहे। स्वतः मुख्यमंत्री यांनी अजून गुड न्यूज महिलांसाठी दिलेली आहे। तर सर्वच काही माहिती तुम्हाला डिटेल्स मध्ये हे समजून सांगितलं जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम इथे होणार नाही। तर बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा भरपूर निकष होत्या, अटी होत्या, शर्ती होत्या आणि नियम होते, पण आता लाडक्या बहिणींसाठी भरपूर अटी शर्ती नियम हे त्याच्यापैकी इथं मोजकेच आनंदाचेच नियम इथं लाडक्या बहिणींसाठी ठेवण्यात आले आणि यात सर्व निकषांपैकी बहिणी अपात्र होणार पण भरपूर महिला इथे पात्रच होणार।
तर बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सविस्तरपणे हे माहिती व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आणि तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला हा ऑटो हप्ता जमा होणार तर संपूर्ण तुम्हाला डिटेल्स देतो व्हिडिओमध्ये समोर। तर बहिणींनो सगळ्यात आधी बघा की तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असेल, डीबीटी असेल तरच तुम्हाला ह्या लाडकी बहीण योजनेचा ऑटो हप्ता मिळणार। जर की तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असेल तर तुम्हाला इथे पैसे मिळण्याला कुठलाच प्रॉब्लेम इथे तुम्हाला होणार नाही, थेट तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे लाडकी बहीण योजनेचे टाकले जातील। पहा आज ज्या अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत, कारण की बहिणींसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी अतिशय आनंदाचे अपडेट इथे दिलेले आहे। कुठलाही नवीन निकष नाही, योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत, कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही। तर बघू शकता अशा प्रमाणे आनंदाची बातमी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी बहिणींसाठी दिलेली आहे। तर कुठलेही अटी शर्ती ह्या बहिणींसाठी असणार नाही, तर अतिशय आनंदाची बातमी व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असणार आहे। आणि उलटे इथे नियम महिलांसाठी कमी करण्यात आले, कारण की बघा काय होत होतं की जे व्हिडिओ व्हायरल होत होते की महिलांसाठी जसे की कार असेल, 4 व्हीलर गाडी असेल तर पैसे मिळणार नाही, बँक अकाउंट मध्ये जर पैसे जास्तचे असेल तर पैसे मिळणार नाही, तर भरपूरशी इथं अफवा इथं फैललेल्या होत्या, तर बहिणींना धक्कादायक बातम्या ते दिसत होत्या। परंतु बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कुठलाही इथं त्यांना प्रॉब्लेम होणार नाही। तर तुमचं इन्कम जरी जास्त असेल आणि तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल तरी तुम्हाला इथे लाडकी बहीण योजना मिळणार। यावरच बोलताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात मोठी खुशखबर इथं महिलांना दिली। आता नीटपणे सविस्तर माहितीला समजून घ्या। जे मुख्यमंत्री साहेब म्हणत आहे की जे पहिले नियम होते, ज्या अटी शर्ती लाडकी बहीण योजनेत लागू करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी काहीच अटी शर्ती इथे नसणार आहे आणि ज्या महत्त्वाचेच पॉईंट असणार आहेत, ज्या बहिणींना प्रॉब्लेम देणार नाही, बहिणींसाठी अतिशय आनंदाचे असणार आहे, तेच नियम इथे लागू असणार आहे। कारण की त्यांचं म्हणणं आहे की भरपूरशा महिलांना इथं लाडकी बहीण योजना मिळाली पाहिजे आणि कोणतीच बहीण इथं वंचित राहणार नाही, अशा प्रमाणे त्यांनी नियम घेतलेला आहे। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर महिलांचा इथं फायदा होणार आहे आणि भरपूर महिलांची इथे डाऊट्स क्लिअर होऊन जाणार आहे। कारण की देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला स्वतः आनंद आहे की काही आमच्या लाडक्या बहिणींनी निर्णय घेतला की आम्ही निकषाबाहेर गेलेलो आहोत आणि आम्ही लाभ सोडत आहोत, म्हणून त्या लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक देखील केलं आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिली की आम्ही कोणाचेही पैसे घेणार नाही आणि कोणाचेही पैसे इथे परत घेतले जाणार नाही। तर अशा प्रकारे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। आणि बघा महिलांना विशेष इथं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि कोणता जे नियम असणार आहे, ज्या नियमांतर्गत महिलांना ऑटो हप्ता मिळणार, तर आता लक्षपूर्वक माहितीला ऐका। कारण की जे तुम्हाला मी नियम सांगणार आहे ते नियम जर तुम्ही न पाळले नाही तर तुम्हाला जे ऑटो हप्ता असणार आहे तो देखील मिळणार नाही आणि समोरचे हप्ते मिळण्यासाठी देखील तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणजेच तुम्हाला 4-5 नियम हे अर्जंट मध्ये पाळावं लागणार आहे। पण जे सगळ्यात मोठी इथे आवाहन करण्यात आलेलं आहे ते म्हणजे काय की आता कोणत्याही बहिणींचे पैसे काढून घेतले जाणार नाही। म्हणजेच तुमच्याकडे गाडी असेल आणि तुम्ही जर तुमचे इन्कम जर जास्त असेल आणि तुम्ही जॉबवर असेल, इतर कोणताही तुमचा प्रॉब्लेम असेल तरी तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे काढले जाणार नाही, परत घेतले जाणार नाही। पण नीटपणे एक सांगणार, नीटपणे एक माहिती समजून घ्या। कारण की तुम्ही जर अपात्र असेल तर स्वतःहून अर्ज मागे घेऊन टाका। कारण की जे तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळालेले आहे, जे रक्कम तुम्हाला आतापर्यंत भेटलेली आहे, तर त्यापैकी एकही रुपया तुम्हाला परत मागितला जाणार नाही आणि तुमच्या अकाउंटमध्ये 1 रुपया देखील कट होणार नाही। पैसे तुम्हाला मिळाले आहे ते तुम्हालाच राहणार आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःहून अर्ज रद्द करून टाका। ज्यामुळे तुम्ही निकषाच्या बाहेर जात असाल तर तुम्हाला स्वतः अर्ज इथे करून घ्यायचा आहे। लक्षपूर्वक ऐका की निकष कसे असणार आहे 8व्या हप्त्यासाठी आणि अर्ज कसा मागे घ्यायचा। तर आता निकष आहे पहिला की तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसावं, म्हणजे ट्रॅक्टर वगळून इथे तुम्हाला 4 चाकी वाहन नसावं। तर ट्रॅक्टर असेल तरी तुम्हाला इथे कुठला प्रॉब्लेम होणार नाही। आणि दुसरी गोष्ट तर बघा, जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुमच्याकडे जर पांढरं राशन कार्ड असेल तर तुमच्याकडे जो 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणार आहे तर त्याचा दाखला असणं फार गरजेचं असणार आहे। आणि तो जर दाखला तुमचा निघत नसेल तर तुम्ही हा योजनेचा लाभ सोडून टाका। कारण की बऱ्याचशा माता बहिणी स्वतः जॉब करत आहेत, स्वतः नोकरी करत आहेत, त्यामुळे त्यांना देखील इथे आता प्रॉब्लेम होणार आहे। कारण की एक लोकमत न्यूज मध्ये एक बातमी आलेली आहे की 10 लाखापेक्षा जास्त अपात्र महिला इथे बाहेर जाण्याची शक्यता आहे। लक्षपूर्वक आहे का, 10 लाख महिला इथे अपात्र होण्याची शक्यता इथे लोकमत न्यूज तर्फे इथे सांगण्यात आलेली आहे। तर त्यामुळे तुम्हाला सरकारतर्फे इथे विनंती करण्यात आलेली आहे की तुम्ही काय करा की तुमचा जो लाभ असणार आहे तर तो लाभ त्या ठिकाणी तुम्ही बंद करून टाका। तर बघा, सगळ्यात जास्त अपात्र महिला आणि सगळ्यात जास्त अर्ज हे पुण्याच्या जिल्ह्याकाठांना आजूबाजूने इथे आढळून आलेले आहेत। पाहू शकता की इथे 96 न झालेल्या 21 वयापेक्षा कमी असलेल्या महिलांनी इथे अर्ज केलेले आहे। अशा टोटल अपात्र लाडक्या बहिणी 1,10,000 असणार आहे। ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी असणार आहे, कार असणार आहे, तर त्यांची संख्या इथे 1,60,000 आढळून आलेली आहे। आणि ही संख्या पश्चिम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची कुटुंबाची संख्या असणार आहे। तर 2.5 लाखासंदर्भात देखील आता छाननी इथे सुरू झालेली आहे। बघा, जास्त महिला अपात्र झालेल्या आहेत त्या पुण्याच्या आजूबाजूमधून, तर पुणे जिल्ह्याच्या जवळपास ह्या महिला जास्तीत जास्त अपात्र झालेल्या। तर सरकारने इथे आवाहन देखील केलेलं आहे, जिथं पुणे जिल्ह्यामध्ये 1,60,000
जर महिला इथे सापडलेल्या आहे तर राज्य सरकारतर्फे इथे यादी आलेली आहे, तर ते 10 लाख महिलांची यादी असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जर स्वतःहून अर्ज करायचा असेल, जर असा प्रॉब्लेम तुमचा असेल तर तुम्हाला स्वतःहून पुढे जाऊन अर्ज करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला लाभ मिळाला असेल तर तो लाभ तुमच्याकडून परत घेतला जाणार नाही, ज्यामुळे तुमचाही फायदा होईल. तुमचे मागचे पैसे परत घेतले जाणार नाही, फक्त पुढचे हप्ते बंद होतील. त्यानंतर नियमाच्या बाबतीत बघा की तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल, कोणी सरकारी नोकरीवर असेल किंवा 2.5 लाखापेक्षा जास्तीचं तुमचं उत्पन्न असेल आणि कोणी आयकरदाता असेल किंवा घरात कोणी आमदार किंवा माजी निर्वाहित खासदार असेल किंवा अशा प्रकारचे जे असतील तर त्यांचे लाभ बंद होतील. आणि त्याचसोबत एक आनंदाची बातमी देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता इथे बातमीतर्फे सांगितलं गेलं आहे तर राशन कार्डवर तुम्हाला इथं आता पैसे मिळणार लाडकी बहीण योजनेची. लक्षपूर्वक माहितीला ऐकत राहा, कारण की तुम्हाला आता राशन कार्ड तुमच्याकडे कोणतं आहे तर त्यावर डिसाईड होईल की तुम्हाला हप्ता देण्यात येणार आहे की नाही देण्यात येणार आहे. तर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार. तर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती तसेच नागपूर विभागातील वर्धा या जिल्ह्यातील राशन धान्यातील रोख रक्कम देण्याचा निर्णय इथे झालेला आहे. रोख रक्कम तुम्हाला राशन कार्ड वरती आता मिळणार आहे. तर महत्वाचं म्हणजे कोणत्या माता बहिणींना हे पैसे मिळणार तर बघा, ही जी योजना होती तर या योजनेची सुरुवात साधारणपणे 2023 पासून सुरुवात झालेली आहे. आणि याचे जे पैसे मिळणार आहे तर लक्षपूर्वक आहे का, याचे जे पैसे मिळणार तर याची आरंभीची रक्कम होती 150 रुपये प्रति लाभार्थी. हे याची आरंभीची रक्कम होती. म्हणजे तुमच्या राशन कार्ड वरती 4 व्यक्तीचे नाव असेल तर 600 रुपये तुम्हाला आता मिळतील. आता त्यातही बदल झालेला आहे. तर 20 जून 2024 पासून ती रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि त्यात बदल करून 170 रुपये तुम्हाला देण्यात येईल. तुमच्या घरात 4 व्यक्ती असेल आणि तुमच्या राशन कार्ड वरती जितके नाव असेल 4-5 नाव असेल तर तुम्हाला त्या नावाप्रमाणे 170 रुपये प्रति व्यक्ती इथे दिले जाणार आहे. 4 व्यक्ती असेल तर 170 गुणिला 4 तर तुम्हाला 680 रुपये इथे समथिंग दिले जाणार आहे. 4 व्यक्तीवर प्रति महिना 680 रुपये तुम्हाला भेटत राहणार. आणि अजून एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अफवा इथे खूप साऱ्या सुरू होत्या की लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार. बघा, लाडकी बहीण योजनेचे जे लाभाची रक्कम असणार आहे, जे 1500 रुपये होते तर ते वाढवण्यात येणार आहे. सरकारने ही रक्कम वाढवण्याचा मुहूर्त देखील ठरवलेला आहे. तर जाणून घ्या की त्या तारखेला की कोणत्या तारखेला तुम्हाला हे पैसे वाढवण्यात येईल. लक्षपूर्वक आहे का, कारण की महत्वाची आणि आनंदाची बातमी इथे बहिणींसाठी आलेली आहे. तर साधारणपणे हा लाभ महिलांना कशा प्रकारे दिला जाणार आहे तर ऐका. तर इथे जे वाटपाचे आदेश असणार आहे ते देखील देण्यात आलेले आहे. तर लाभार्थ्याची रक्कम वाढणार. तर कशा पद्धतीने रक्कम वाढणार तर राज्य विधिमंडळाचं जे अर्थसंकल्प असणार आहे, जे राज्याचे विधिमंत्री असणार आहे तर ते 1 मार्च नंतर काय करणार, आपला अर्थसंकल्प सादर करतील. जे 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जात असतो तर त्याऐवजी तुम्हाला 2100 रुपये देण्यात येणार आहे. तर 1 मार्च पासून हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर अशा प्रकारे आजची माहिती होती मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट 98 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन अशी येत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर चला येऊया नेक्स्ट